कशी या दोघांची होत राही कधी होते युद्ध मोठे कधी छोटीशी लढाई गडबड दंगा रोज कपंगा कुरकुरू चाले दोघांच्या घरी शेजारी शेजारी पक्के शेजारी हे शेजारी शेजारी पक्के शेजारी चढाओढ चाले अशी दोघांची मधल्यामध्ये कोची होई घरच्यांची शिव्याची बाहेला खोली पोरांची ही बोला चाली कुणी त्यात आग लावी कुणी त्यात तेल घाली होती जुनी यारी आता झाले वैरी बसतात सारे एकमेकांच्या गोरी शेजारी शेजारी पक्के शेजारी अरे शेजारी शेजारी पक्के शेजारी शुक्राचार्यांचं अनुकरण करून किंवा महादेवाच्या तिसऱ्या डोळ्याच्या पापणीच्या उघडण्यासोबत जो काही थरथराट होतो ना त्या काय म्हणायचंय तुला? अरे मला राग आल्यास संताप होतोय माझा. ती काय पद्धत झाली का भांडणाची? मी भांडलो नाही, मी फक्त विचारलं काय ते नीट सांग स्पष्टपणे. मी तुझ्याबद्दल नाही पा आणि बाबांबद्दल बोलतेय. मग तसं स्पष्टपणे सांगत जा ना, गोंधळ होतो. अरे किती साध्या साध्या कारणांवरून भांडतात हे. लहानपणापासून तेच बघत आलोय नाही का आपण? हेच मलाही हेच म्हणायचंय. लहानपणापासून आपण हेच पाहतोय. आपल्याला ही भांडणं संपवायला हवी. नाही, ही भांडणं संपवणं आपल्याला शक्य नाही. का? मला सांग. मी असा वडा तळतोय छान कढईमध्ये गरमागरम तेलात. अगं बाई, त्याच्यात तू हात घातलास तर काय होईल? अरे मोरू, उकळत्या तेलात हात घातल्यावर भाजणार नाही का? काय तू पण. बरोबर आहे की नाही? तसंच यांच्या उकळत्या भांडणात जर पडलीस ना तर होरपळून निघशील. नाही नाही, पण म्हणजे आपण काही प्रयत्न करायचेच नाहीत का? म्हणजे नेमकं करायचं काय? आपल्याला असं काहीतरी करायला हवं की ते शुद्धीवर येतील. ते शुद्धीवर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला जरा विचार करावा लागेल. जादू तेरी नजर खुशबू तेरा बदन तू हाँ कर या ना कर तू है मेरी रूबी तू है मेरी रूबी. रंगू, माझं नाव मेरी रूबी नाहीये, माझं नाव रूबी आहे फक्त. प्रेम काय म्हणू, नाहीतर आता शब्द नाहीत माझ्याकडे. कशी मारली असती हिला. माझ्या गाण्याचं सोड, तुझ्या येण्याचं प्रयोजन मला सांग तुझं काय ठरलंय रूबी? काहीच नाही, पण ना माझा लग्नाला होकार आहे. रंगू, रूबी तू खरंच हो म्हणालीस? खरंच? जगात देव आहे, जगात देव आहे. चल रुबे, पटकन जाऊन लग्न करूया. पण माझ्या ना काही अटी आहेत. अटी? कसल्या? मी ना लग्नानंतर नाव वगैरे बदलणार नाही. नो प्रॉब्लेम. तू नाव बदलायचंस. म्हणजे लग्नानंतर तुझं नाव भुजंग रूबी काणे. अगं कसं? हे बघ, तुला मान्य नसेल ना तर आपण मान्य झालं ना, मान्य झालं. माझ्या ना अजून काही अटी आहेत. अजून? हो. काय? हे घे. अच्छा, सामानाची यादी आणायची, लग्नाची आणेल ना. ही सामानाची यादी नाहीये, या अटी आहेत. इतक्या? तुला मान्य नसतील तर आपण करूयात लग्न. मान्य आहे, मान्य आहे. कबूल है, कबूल है, कबूल है. चहा. मध्येच कसे काय बसतात तुम्ही? चहा. झालं झालं झालं. अरे देवा, नारायणा, विठ्ठला, पांडुरंगा, अरे 8वा कप आहे हा चहाचा. सुचतंय का काही? का आता आसामला जाऊन बसतोस लिहायला? म्हणजे चहाचा तुटवडा तरी पडणार नाही. ताई, मी एक ज्वलंत असा अग्रलेख लिहितो आहे.
कशावर? कशावर म्हणजे कागदावर. तसं नाही हो, अग्रलेख कशावर लिहिताय, म्हणजे विषय काय आहे? हा, शत्रू राष्ट्र. अगं बाई, शत्रू राष्ट्रावर का? अच्छा अच्छा, काय काय लिहिलंयस रे? खाद्य संस्कृती विषयी लिहिलंयस का? बिर्याणीचे काय प्रकार मिळतात त्यांच्याकडे? ताई, मी शत्रू राष्ट्र आणि त्याच्या छुप्या त्याच्या छुप्या कारवाया आणि त्यांची छुपी धोरणं याच्यावरती लिहितो आहे. तुम्ही भेटलायत का त्यांना? भेटायला कशाला पाहिजे? भेटायला कशाला पाहिजे? अरे मला माहिती ना सगळं. या बिरजूमुळे मला बरोबर कळतात शत्रू राष्ट्रांच्या कारवाया धोरणं. म्हणजे मला नाही कळलं. अगं हे बघ, ते कसं आपली एलओसी असते, एलओसी. हा म्हणजे काय कळलंय तुम्हाला? नाही, तुम्ही सांगा ना. म्हणजे असते काय एक एलओसी, ती अशी पार करून ते घुसून येतात आतमध्ये छुप्या छुपे. मग हा बिरजू नाही का आपली भिंत पार करून असा छुप्या छुप्या आपल्या घरात प्रवेश करायचा प्रयत्न करतो, तसंच आहे ते. बाय, मी काय म्हणते, मी घेऊ का चहा? तुला नको असेल तर? अजिबात नाही, चहा हवाय मला. अरे अग्रलेख लिहितोय मी इथे. हा, मीच पिणार म्हणजे मीच पिणार. काय झालं? यामिनी, किती साखर घातलीस चहामध्ये? मूठभर, आपलं चिमूटभर. हो का? मग बरोबर आहे. अरे काय, कुठे निघालात? मला माहितीये, हनीमूनला चालले असणार आम्हाला न सांगता. हो ना, बघितलं कसे वागतात हल्ली. कसं सांगणार बाई आपल्याला? आपल्याला सांगितलं तर त्यांचा प्लॅन बदलावा लागेल ना त्यांना. सिक्रेट. गप्पा बसा, उगाच काय काहीतरी. कुठे चाललाय रे हनीमूनला? कुठे चाललाय रे बाहेर? आणि इथे जायचं नुसती भेळ खायला, तर बॅग कशाला घेऊन चाललाय? या बॅगेत पुऱ्या भरून आणणार का? विनोद विनोद, बॅग ठेवा आणि जिकडे कुठे जाताय ना लवकर या परत, कळलं का? आम्ही परत येणार नाही आहोत. म्हणजे आम्ही दोघही घर सोडून चाललोय. अच्छा, काय? काय चाललंय? हा, आम्हाला वाटलं कुठेतरी फिरायला जाताय म्हणून. हे काय घर सोडून चाललंय म्हणजे काय? हा, काय वेडे म्हणा हा? मवा देख, तू माझं घर सोडून गेलेस, मला काही वाटलं नाही, कारण तू इथेच जाणार होतेस कडेला. अब ये भी घर छोड़ के जा रहे हैं, ये कैसे चलेगा? आम्हाला तरी कुठे आवडतं? मतलब तुमची सततची भांडणं आम्हाला आवडत नाही. कंटाळा येतो त्याचा. आमच्या भांडणाचा इथे काय संबंध आहे? उगाच काहीतरी काय? तुमच्या भांडणामुळेच घरातलं वातावरण बिघडतं. अरे, तुम्ही दोघ जण जर एकमेकांना मैत्रीचा हात देणार असाल तरच आम्ही इथं थांबू, नाहीतर नाही. हे मात्र खरंय हा बा. तुम्हा दोघांच्या भांडणामुळे माझ्या घशाखाली एक घास उतरत नाही रे. घरात राहावंसच वाटत नाही. काय बोलतेस तू ताई? अनिकेत काळे त्यांच्या अनेक बाळे या पुस्तकात 112 पानावर 6व्या पॅरेग्राफ मध्ये खालून 3ऱ्या ओळीत म्हणतात, घर म्हणजे ना खोपा असतो, सगळेजण एकत्र नांदतात. श्यामरंगामध्ये पक्ष्यांचा छान किलबिलाट असतो. किलबिलाट, कलकलाट वाटत नाही. आणि अशा या गोंधळाच्या साम्राज्यात राहणारे आम्ही 2 चिमणी पाखरं आहोत. आता ना आम्हाला या घरातले सगळे काटे काढून टाकायचे, मऊ गादी तयार करायची आणि ते शक्य नसेल तर उडून जायचे. हाँ, न जाने ये लड़की क्या बोल रही है, कुछ समझ में नहीं आ रहा है. अरे, ते कळण्यासाठी अक्कल लागते रे, अक्कल लागते. तुला फार अक्कल आहे माहिती आहे. सांग मग काय म्हणाली? हेच म्हणाली ना आता. बोलली ते म्हणाली, म्हणाली तेच बोलली. क्या क्या मतलब क्या? मनात होतं तेच सांगितलं. अरे बोल ना फिर. अर्थ त्याचा मी का सांगू तुला? मला कळलेलं आहे, मी का सांगू? केवढं बोलली ती. एवढं बोललेलं कळू नये माणसाला? कसं वागणं, कसं अक्कल. तिचं सांगत नाही, पण मोरया म्हणला ते सांगतो. हा, जे कळलंय ते असं आहे की आपण दोघं भांडू नये असं त्यांना वाटतं आहे. आपण दोघं भांडलो तर ते घर सोडून जाणार आहेत. अच्छा, इतना ही है ना? हा, मग आम्ही भांडणार नाही
असं कधीच होणार नाही. काय होणार नाही बोला. कारण हे अशक्य आहे. काय अशक्यचं इम्पॉसिबल काय आहे? देख मैं कभी झगड़ता नहीं हूँ, मैं अच्छा इंसान हूँ, लेकिन ये आदमी है ये बहुत झगड़ता है मुझसे. गप्प बस. दर वेळेला तू जो मूर्खपणा करतोस ना त्यामुळे तुझ्याशी भांडावं लागतं मला. अरे मी मूर्ख तर तू फार मोठा शहाणा आहेस ते माहिती आहे. आहे म्हणजे आहे, तुझ्यापेक्षा तर नक्की आहे. शहाणा नाही आहेस, अति शहाणा आहे. काय चाललंय तुमचं? ही म्हणली तर कळलं नाही त्याला माणूस आहे का कोण आहे. बस ना आता. आपली मुलं घर सोडून चालली आहेत. भांडताय काय तुम्ही? थांबवा त्यांना. नहीं अबे नहीं, रुको रुको. अगं लगे रहो. राजू नाही करणे दो झगडा, करणे दो. आपली मुलं घर सोडून चालली आहेत काय आणि घरात राहणार आहेत काय यांना काहीच फरक पडत नाही. झगडा ते मला काही माहित नाही. तुम्ही दोघंही मिळून यांना आता थांबवा. अरे काय थांबवायचं? हा काय मूर्खपणा? घर काय सोडून जातो? बावळटपणा काहीतरी. अरे अजी आप तो बोलो कुछ तो. मा आई मला नाही वाटत आहे आमच्या अटीचा ह्यांच्यावर काही परिणाम होणार आहे. आणि नसतील तयार होत तर आम्हाला इथे एक क्षण सुद्धा राहायचं नाही. मोरू चल महुआ. थांबा जरा. तुम्ही सांगा ना काहीतरी पटकन दोघांना. भाऊजी भाऊजी काय गाडवपणा झाला रे? बॅग जोडायची परत आण. आमची बॅग आहे ती. मोरू परत आण. जमाई बापू. अरे महुआ. भाऊ तू तरी ऐक. या घरातल्या सगळ्या बॅगा काढून टाकल्या पाहिजे. माणसं जातात कशी बघतो काय. सुनो, हे जे तुम्ही केलं आहे ते बरोबर केलेलं नाही आहे. मुलं एवढी म्हणत होती तरी तुम्हाला ऐकू आलं नाही. एक मिनिट. मला त्याचं वागणं पटत नाही. मी त्याच्याशी नीट वागू शकत नाही. हा तुमचं वागणं आम्हाला कुठे पटत आहे तरीही आम्ही घेतो ना समजावून. ए देख उलटे सीधे बात मत कर मुझसे, समझ गई? मला वागणं पटत नाही. मी नीट वागणार नाही. फोन दो. बोलो किसको फोन लगाना है? हाँ वो फोन लाओ. मैं लगाती हूँ. हेलो. हाँ कैसे हो? सुभाषिश बेटा सुभाषिश. अच्छा सुना, एक सुपारी रहती है. हाँ जल्दी से आ जा. बस मैं तुम्हारी राह देख रही हूँ. हाँ वेटिंग फॉर यू. आ जाओ. बंदो किसको फोन लगाया आपने? वो आ रहा है. झंडूला. जेल मधून सुटून येत आहे. खूप डेंजर आहे तो. हा त्याला जर कळलं तुमच्यामुळे महुआ घर सोडून गेली आहे तर तो तुम्हाला गोळी घालेल. नहीं लाजो. झंडूलाल से मैं नहीं डरता. झंडूलाल को सुपारी देगी मेरे. जा, मैं नहीं डरता झंडूलाल से. ऐसे पत्थर तेरे इंसान है ये. तुमचं प्रेमच नाही आहे. प्रेमच नाही आहे. माझ्यावर प्रेम नाही आहे. महुआवर प्रेम नाही आहे. जावयावर प्रेम नाही आहे. एकदम. आता हे काय मध्येच काढलास? सुचत नाही आहे काय दुसरं. प्रेम नाही आहे तुमचं. ठीक बोल रही हूँ मैं. आमच्यापेक्षा तुम्हाला तुमची दुश्मनी मोठी वाटते. अरे लगे रहो. अभी झंडूलाल का निकाला था, ये बीच में कहाँ से लेके? सब बराबर बोल रही हूँ मैं. अरे सुनो तो, ये पगला गई है औरत. कुछ भी बकती है. झंडूलालला सुपारी दिली. आमचं प्रेमच नाही आहे. माझ्यावर प्रेम. क्या बक रही है? काय होतं या माणसानं मला कळत नाही. उठ सुट आमच्या भांडावर येतात. एवढं सुखासुखी भांडण चाललेलं आहे आमच्या. आणि
काय? आम्ही दोघांनी ना लग्न केलंय. तुम्ही दोघांनी लग्न केलं? अगं बाई, देवा पांडुरंगा, कसं केलं? म्हणजे काय झालं, आधी आम्ही दोघं बसनी एका देवळात गेलो, तिथे आम्हाला भटजी भेटले. मग भटजींनी आम्हाला बस या पोरीला काडीची अक्कल नाहीये, काही कळत नाही तर काय नाही. मल्हार साहेब, माझ्या पोरीबद्दल वाटेल ते बोललेलं मी खपून घेणार नाही, सांगून ठेवतोय तुम्हाला. फोडीन तुला. नाही म्हणजे असं बोलू नका ना प्लीज. भुजंग, तू जरा गप्प बसा. मध्ये मध्ये बोलू नको तू. मला सांग, दादाला सगळं सांगितलंयस? मी फोन केला होता अश्विन सरांना. सासरे बुवांना फोन केला होता मी. ते दुबईला आहेत, त्यांची उंट परिषद सुरू आहे. हा, उंटावर बसले आहेत ते म्हणाले मी उंटावरनच आशीर्वाद देतो, तुम्ही उंटावरनं शेळ्या हाका. काय या अश्विनला काडीची अक्कल नाहीये. हो, नाहीये. स्वतःची काळजी तर नाहीच आहे, मुलीची पण काळजी नाहीये. नाहीये. अरे नका रे असं करू. ही गुणी पोर हे सगळं या बिरजामुळे झालेलं आहे. बिरजा, इकडे तू. बिरजा, बिरजा बाहेर आहे. बाहेर आहे पहिल्यांदा. हे बघ काय झालंय, हे बघ काय केलंय. अरे काय सुपर, काय दोघ जण लग्न करून आलेत. काय हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे गधाड्या. हे माझ्यामुळे झालं नाही तर काय. अरे तुझी फूस असणार ह्यांना. हा कसा चेहऱ्याचा हा माणूस तुझ्या इथे ओसरीत बसून पगारासाठी भिका मागायचा नाही का? तेव्हा यांनी तिला बघितली, तिला पटवली. माझी गुणाची पोर, माझी गुणाची पोर. देख, मैं मानता हूँ ये सड़ा फटिंग है. हा, पण हे कुठली गुणी आली आहे? अवगुणी आहे ते. करम जाने कर्म हे. बिरजू शेठ, इकडे तो थोबाड फोडतो दबळ. बोलायचं नाही हिच्याबद्दल असं काही, सांगून ठेवतोय. हा, उगाच काहीतरी बोलू नको. असं सगळं तुझ्यामुळे झालेलं. तुझी फूस आहे या सगळ्या गोष्टींना. अरे माझा काही संबंध नाही आहे. तू आज चल, आधी आज चल. असं इथे बाहेर नको उघड्यावरती. चल आज चल. अगं उघड्यावरती काय, हात त्याचा बळ का हे. हात काढ, हात काढ, हात चल घरात. आज चलायला माप नाहीये दारावर, आणि डोली पण नाही, आणि बँक पण नाही. बल्ला मामा, महू आणि मोरयाच्या लग्नाच्या वेळेस होता बँक पण आणि डोली पण. त्यांनी लग्न आम्हाला विचारून केलं होतं, आमची परवानगी घेतली होती. तू आधी आज चल ग. नाही ग, आधी ना आम्ही दोघं हनीमूनला जाऊन येतो. हनीमूनची तयारी. अरे माझ्या देवा, अरे माझ्या कर्मा. तुला तर ना आज चल. चल हात याद राख या. हा बरं झालं. तेच ना, चालता हो, चालता हो. हा, हे जे सगळं झालेलं आहे ना, कुठे कुठे चाललायस तू? हा घरात घुसला, माझ्या घरात घुसला. हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तुझी फूस आहे या सगळ्याला. तू काही कोणाला कळत नाहीये काय चाललेलं आहे. क्या हो रहा है? काय? अरे भुजंग नावाने आहेसच, भुनंगही आहेस. काय ह्याचं काय करणार आहेस? खाण्यापिण्याचं काय करणार? खायचं म्हणजे काय, बिझनेस करणार आहे. मोठा बिझनेस पण होणार आहे. आंब्याच्या सीझनला चिक्कू विकणार आहे. हा, मग आंबे सगळेच खातात, ऍसिडिटी होते त्याने. मग चिक्कू द्यायचं, मग माझा बिझनेस वाढणार, मी खूप मोठा बिझनेसमॅन होणार. बल्लाळ मामा, काही काळजी करू नका, मी पण यांना बिझनेस मध्ये मदत करणार आहे. आणि मग अनेक वर्षांनंतर मला आदर्श उद्योगी माणूस हा पुरस्कार मिळणार. आदर्श उद्योगी माणूस? आता जो उद्योग करतो तो उद्योगी नाही का? ए देवा, नाही हे सगळं खरंय, पण तुम्ही संसार करणार कुठे? या कुठे म्हणजे काय? अगं गधाडे, अगं गधाडे. गधडे पण नाही, अगं सोनी. कुठे म्हणजे राहणार कुठे आहात रे? बल्लाळ साहेब, जेव्हा मी या दामले निवासात नसतो तेव्हा मी कुठे असतो? मी शिवाजी पार्कला राहतो. अगं बाई, शिवाजी पार्कला बंगला आहे? शिवाजी पार्कला जो कट्टा आहे ना असा समर्थ व्यायाम मंदिरचा, तिथंच माग मी राहतो कट्ट्याखाली. मग हिला घेऊन मी तिकडे कसं राहणार? त्यामुळे मी माझ्या माणसांसोबत राहणार. आता तुम्हाला वाटेल मी बिरजूकडे जाईल. हट, मी बिरजूकडे नाही जा. मी राहणार तुमच्या सोबत या घरात, या वास्तूत. काही वर्षांनी तुम्ही ही वास्तू माझ्या नावावरही कराल. माझी बेडरूम ती पहा. जंगू आता आपल्या बरोबरच राहणार आहेत या घरात.
हे काय चाललंय हे सगळं? आणि आता अजून 2 माणसं वाढली या घरामध्ये, काय चाललंय? नाही पण ऐका ना, 2 माणसं या घरातली कमी सुद्धा झाली नाही का? काय? नाही म्हणजे 2 माणसं घरातून गेली, 2 माणसं घरात आली, आणखीन 1 माणूस जाणार आहे. काय ग ताई, तू कुठे चालली आहेस आता? मी कशाला कुठे जाऊ? मग कोण जाणार आहे? मी जाणार आहे. मला नाही करमत मोरू आणि मऊवा शिवाय. मी आपली बॅग भरते माझी. अरे काय चाललंय ही? बल्लाळ मामा, आता 2 माणसं गेली आहेत, 2 माणसं आली आहेत, मग 1 माणूस जाणार आणि आणखीन 1 माणूस येणार. आता कोण येणार आहे? आम्हाला बाळ नाही का होणार? असं पटकन होत नाही का ते? मी करतो संसार, मी करतो. अय्या, आणि काही वर्षांनी आणखीन 1 माणूस कमी होणार आहे. आता आणखीन एक कोण कमी होणार? लता आत्या, तुम्ही मरणार नाही का काही वर्षांनी? खाऊन मरणार. अरे गप्पा बसा. अरे काय चाललंय? थोड्या वेळात माणसं येत आहेत, जात आहेत, कोण येत आहे, कोण जाते मला काही कळत नाही. एक जण एकेका वेळेला बोला, कळलं ना? कोण जाणार आहे, कोण येणार आहे? मी जाणार आहे. मऊ आणि मोरू मला घ्यायला येत आहेत. काहीतरी बोलू नकोस. अगं यामिनी, तू कुठे चाललीस आता? अरे काय चाललंय? बरं, घराचे पेपर्स कुठे? फोबाड फोडी. नाही.